शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षक उतरलेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या अजितदादांनाही संघटनेनं आव्हान दिले. शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं आता कोकण पदवीधर निवडणुकींसाठी दंड ठोठावलेत. याविषयी बुधवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनील सोनार, कार्यवाहक रवींद्र प्रजापती, सदस्य शैलेश सकपाळ, अनिल काकुळते, विनायक चव्हाण, संतोष गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी सरोदे यांनी गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्रीय क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत असल्याचं सांगितलं. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्यानं कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्यात. एवढंच काय तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली. याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुकाने कोणाची बंद होतात हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री यांना येईलच. परंतु आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेण्याचा निर्धार केलाय. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीत संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठीचा ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय. यासाठी आत्तापर्यंत 5,000 पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात 40,000 नोंदणी करण्याचा मानस संघटनेनं व्यक्त केलाय. चांगला प्रतिसाद हा मिळालेला नाही. शासनाकडून अद्यापही ड्राफ्ट संदर्भात कोणतीही बैठक अजूनही शासनाने केलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात शिक्षकांना जो मदतीचा हात हवा होता शासनाकडून तो शासनाने दिलेला नाही. आम्ही शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला पण शासनाने दाद न देता आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कोरोना काळामध्ये आमचे अनेकाचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. अनेकांचे आमचे क्लासेस बंद पडले. अनेक विद्यार्थी शिक्षकांपासून वंचित होते आणि या सगळ्या उपासमारीची वेळ आमच्यावरती आली होती तेव्हा देखील शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आता कुठेतरी आमचे क्लास सुरळीत आहेत परंतु कुठेतरी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट केलं 2 दिवसापूर्वी की मी महाराष्ट्रातले जे खाजगी क्लासेस आहेत त्याचे आम्ही दुकानं बंद करू. दादांना मला हे सांगायचं आहे, दादा ही दुकानं नसून हे सर्वसामान्य मुलं शिकणारी एक शैक्षणिक संस्था आहेत. येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधान परिषद आहे, तर नेमकं कोणाची दुकानं बंद होतील हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला नक्की दाखवून देऊ. आणि उरला प्रश्न मतदारांचा, बघा आम्ही सगळा शिक्षक वर्ग आहोत. आमच्याकडे लाखोच्या घरामध्ये विद्यार्थी आमच्याकडे शिकून पुढे गेलेले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. आज आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष स्वतः कोकणामधले आहेत. त्यांनी कोकणचा दौराच्या अगोदर केलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यामध्ये देखील कोकण दौरा चालू करून कोकणामध्ये आम्ही जाणार आहोत. कोकणामध्ये आम्ही घेऊ एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि आम्ही मला असं वाटतं 40,000 ते 45,000 या घरामध्ये आम्ही आमचा मतदानाचा आकडा आम्ही घेऊ आणि मोठ्या संख्येने आम्ही निवडून येऊ. हे पूर्णतः 100% विश्वास मला आमच्यावरती आहे, आमच्या संघटनेवरती आहे. आणि यानंतर आम्ही विधानसभेत जाऊ, विधान परिषदेमध्ये जाऊन जो काही राडा घालायचा आहे, जो काही ही काही शिक्षणाची जी काही व्यवस्था बिखरलेली आहे ती कशी लाईनीवरती आणायची यासाठी आम्ही प्रयत्न करू. याचा अर्थ आपण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणुकीला आपला उमेदवार देणार आहात. अर्थातच ही प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीच आहे की आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही. आम्ही कोणालाही घाबरणार नाही. आम्ही येणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार देणार म्हणजे देणार आणि ठामपणे तो निवडून आणणार म्हणजे आणणारच. यासाठी तुम्ही काही नोंदणी वगैरे केली आहे का? नोंदणीला सुरुवात झालेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे आणि आम्हाला तो टप्पा ह्या 15 दिवसामध्ये 40,000पर्यंत गाठायचा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत. कोणत्या पक्षाशी आपला काही संपर्क झाला आहे का किंवा कोणाची संगनमत करून आपण एकत्रित लढणार आहात? आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही.
आमचा कोणत्याही पक्षाशी संपर्क देखील झाला नाही आणि कोणी आमच्या संपर्कामध्ये आलं तर त्याला आम्ही दाद देणार नाही, कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे शिक्षण, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण, हे शिक्षण टिकवण्यासाठी जी लढाई करायची आहे ती लढाई आम्ही लढतो आहोत. आणि बघा, लढाई नुसती रस्त्यावर लढून चालत नाही, तर प्रशासनाच्या आत शिरून त्यांच्या बाजूला बसून ती लढाई जिंकणं महत्त्वाचं असतं. शासनाकडून निर्णय काढून घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही ही लढाई आता रस्त्यावरची आहे, निवडणुकीची आम्ही लढू आणि भविष्यामध्ये ही लढाई आम्ही विधान परिषदेमध्ये लढू आणि इथली शिक्षण व्यवस्था ही सुरळीत कशी होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गेले अनेक वर्ष शिक्षक आमदार इतके होऊन गेले, त्यापैकी कुठल्याही आमदारांनी आपल्याला दाद दिली नाही असं म्हणावं लागेल. नाही, मला आजपर्यंत काय झालं त्यावर मला जायचं नाही, पण आजपर्यंत जसं म्हणावं तसं शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झालेली नाही. आज दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्या नोकऱ्याचं कोण बघत नाही. मी एका पुस्तकात वाचलं होतं की विद्यापीठं म्हणजे बेरोजगार निर्माण करणारी कारखाने आहेत असं म्हटलं जातं, परंतु मी कारखान्याला नोकरी देण्याचं काम कोणाचं आहे? मतदारसंघातील आमदारांचं आहे ना. त्यांनी अद्यापर्यंत केलं नाही. कोणी काय केलं मला त्यात जायचं नाही. आमच्या संघटनेमधील उमेदवार जेव्हा निवडून येईल तेव्हा आम्ही लाखो विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकऱ्या देऊ हे मी सांगू शकतो. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे. धावा ऐकून भक्ताचा, आई हाकेला धावून ये. ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती. तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे. आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे. सोसायट्यांसंबंधी तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचा पुढाकार. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या तक्रार निवारण पोर्टलचं लोकार्पण नुकताच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचं तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. यावेळी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमध्ये वादविवाद हे आलेच. हे वाद सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचं गणित जुळत नसल्यानं अनेक जण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिघळून न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन गृहनिर्माण महासंघानं पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू केले. आमची संस्था आमचे प्रश्न या टॅगलाईन अंतर्गत या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न 24 तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहे. तक्रारदारानं पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला SMS द्वारे किंवा ईमेल ID वर संदेश पाठवला जाईल. तर पुढील कारवाईसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी व्यक्तिशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरीही तक्रारीचं समाधान न झाल्यास संबंधित विभागाकडे अपील करता येईल असंही सीताराम राणे यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 1,54,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारींची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे
तक्रारींचा निपटारा वेळेवर होतोच असं नाही आणि या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेवर व्हावा, लवकर व्हावा या उद्देशाने हे पोर्टल तयार केलेलं आहे. भविष्यामध्ये की या पोर्टलवर तक्रार केल्यानंतरच तुम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुम्ही अपील करू शकता. थेट तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे किंवा कुठल्याही अधिकारी तक्रार करता येणार नाही. पहिल्यांदा पोर्टलवर करा. पोर्टलवर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही फिजिकली तक्रार करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र राज्यासाठी पूर्ण आहे. ज्या ज्या विभागाची तक्रार असेल त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्याकडे तक्रार जाणार आहे आणि पोर्टलवर तक्रार अधिकाऱ्याला मिळाल्यापासून 24 तासात त्याने संबंधित व्यक्तीला किंवा तक्रारदाराला व्हॉट्सअप असेल, SMS असतील किंवा त्याचं ईमेल ID असेल यावर मेसेजद्वारे त्याला त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याचं उत्तर दिलं जाईल. त्या सभासदाला जर ते उत्तर पटलं नाही, त्याला योग्य वाटलं नाही तर तो संबंधित अधिकाऱ्याकडे या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. कुठल्या स्वरूपाच्या तक्रार याच्यामध्ये गृहनिर्माण संस्थांच्या पोर्टलमध्ये 27 प्रकारच्या तक्रारींचा समावेश आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये 99 फक्त या पोर्टलवर अपील करता येणार नाही, सगळ्या प्रकारच्या तक्रारी याच्यावर करता येतील. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए. मिशन इंद्रधनुष. आगामी 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परिमंडळ लोकशाही दिनाकरिता 6 नोव्हेंबरपूर्वी निवेदन सादर करण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार आगामी 20 नोव्हेंबर रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधीच म्हणजेच 6 नोव्हेंबरपूर्वी आपली निवेदनं सादर करण्याचं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपले निवेदनं परिमंडळ 1 अंतर्गत कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती, परिमंडळ 2 नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, परिमंडळ 3 उथळसर वर्तकनगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही न झाल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. शिवसेना नेतेपदी निवड झाल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट. ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले. तसंच यावेळी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही त्यांनी भेट घेतली. आमच्यासारख्या शिवसैनिकांची साथ आपल्यासोबत कायम असल्याची ग्वाही यावेळी खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. यावेळी लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, कोपरी पाचपाकाडी संपर्क प्रमुख संजय ब्रीद, ठाणे शहर विधानसभा संपर्क प्रमुख सुभाष मस्कर, बेलापूर जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, मीरा भाईंदर जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, तसेच ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उत्तर भारतीय समाजाचे सेल प्रमुख राजेश सिंग,
उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण जंगम, संजय घाडीगावकर, नवी मुंबईच्या महिला आघाडीच्या रंजना शिंत्रे, रेखा खोपकर, समिधा मोहिते, तेजस्विनी पाटील, शहरप्रमुख प्रदीप शिंदे, जितेंद्र पाठक, माजी नगरसेविका रागिनी बैरीशेट्टी, संजय दळवी, MK मडवी, युवा अधिकारी किरण जाधव, सागर बैरीशेट्टी, अर्जुन दाबी तसंच शिवसेनेचे इतर पदाधिकारीही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. साहेब, नुकतीच आपल्याला नेतेपदाची जबाबदारी दिलेली, आज उद्धव साहेबांची भेट घेतलेली, काय होतं? मला वाटतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत, त्याचबरोबरीने आमचे आदित्यजी ठाकरे आहेत, त्याचबरोबर आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब, जे ठाणे जिल्ह्याचं आमचं दैवत आहे आणि त्या दैवताच्या सर्वांच्या आशीर्वादाच्यामुळे माझ्यासारखा एका सामान्य कार्यकर्त्याला शाखाप्रमुख, 4 वेळा नगरसेवक, त्यानंतर महापौर, त्यानंतर आमदार, त्यानंतर 2दा खासदार, हे सर्व कोणामुळे मिळालं? हे सर्व या सर्व लोकांच्या आशीर्वादामुळे मला मिळालं आणि माझ्या सर्व ठाणेकर माझे जे मतदार आहेत त्यांच्यामुळे मिळालं. माझ्या रात्रभर माझ्या दिवस रात्र माझ्याबरोबर काम करणारे माझे असंख्य शिवसैनिक असतील, महिला असतील, महिला आघाडीच्या असतील, त्याचबरोबर युवासेना असेल, यांच्या अथक परिश्रमामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता गल्ली ते दिल्लीपर्यंत जाऊ शकला. ते सर्व यांच्याच आशीर्वादामुळे झालं.